मित्रांनो नमस्कार. विदर्भ IAS अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आगामी होणाऱ्या कंबाईन ग्रुप B-C परीक्षेकरता इंग्रजीच्या संदर्भात आपली तयारी कशी असावी, कोणत्या घटकांचा आपल्याला समावेश करायला हवा किंवा आतापर्यंत परीक्षेमध्ये कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत, यासाठी मित्रांनो हे एक स्ट्रॅटेजी लेक्चर आपण तयार केलेलं आहे. कारण तहान लागल्यावर वीर कन्यापेक्षा त्याची तयारी अगदी पूर्वीपासूनच करणं खूप गरजेची गोष्ट आहे. इंग्रजीची तयारी ही साधारण 1.5-2 महिन्यामध्ये होत नाही, हेही तुमच्या लक्षात आलं असावं. कारण होकॅबचा जो भाग आहे त्याच्या तयारीला मित्रांनो वेळ लागतो, त्याला वेळ द्यावा लागतो आणि तितका वेळ दिल्यानंतर ती तयारी आपली पूर्ण होते. 2 भागांमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसते, एक म्हणजे ग्रामर आणि होकॅब. त्या संदर्भातले घटक कोणकोणते आहेत आणि कशा पद्धतीनं PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्या संदर्भातली सगळी इत्थंभूत चर्चा मित्रांनो या सेशनमध्ये आपण करणार आहोत. मूळ मुद्दा हाच आहे मित्रांनो की तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा त्या गोष्टीची तयारी जर पूर्वीपासून आपण करत असू तर 100% परीक्षेला जाताना आपल्याला येणारं जे टेन्शन आहे ते टेन्शन टाळता येणं शक्य आहे. म्हणून हे सेशन आपण घेतलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या मुद्द्यांची चर्चा आजच्या सेशनमध्ये मित्रांनो आपण करणार आहोत. इंग्लिश कंबाईन ग्रुप B आणि C करता ज्या पद्धतीच्या इंग्रजीची अपेक्षा आहे किंवा ज्या पद्धतीनं आपण तयारी करायला हवी, त्या सर्व घटकांचा विचार, कोणकोणते घटक विचारात घेतले जातात त्या संदर्भात मित्रांनो आपण बोलायला चालू करणार आहोत. प्रश्नाचं नेमकं फ्रेमिंग कसं असतं, किती पद्धतीचे प्रश्न फ्रेम केले जाऊ शकतात. कारण पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा ज्यावेळा तुम्ही घेता त्यावेळा तो आढावा घेतल्यानंतर लक्षात येते की एक ठराविक पॅटर्नचे प्रश्न, फ्रेमिंग मी म्हणतोय, तर अशा पद्धतीचं फ्रेमिंग मित्रांनो त्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसतं. आणि ते 5 ते 6 प्रकार जर आपण व्यवस्थित बघितले तर मित्रांनो अगदी सहज पद्धतीनं चांगले मार्क्स मिळवता येणं शक्य आहे, हे मी तुम्हाला सांगेन. यस, एकंदरीत जर बघितलं तर काय घटक आहेत इंग्रजीच्या संदर्भात ते या ठिकाणी मित्रांनो मी नमूद केलेले आहेत. 2 भागांमध्ये तुम्हाला घटक दिसतात, एक ग्रामर आणि दुसरा भाग आहे तो होकॅब. या सर्व घटकांचा मित्रांनो या ठिकाणी समावेश दिसतो. एक म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल आणि होकॅबमध्ये जर तुम्ही बघाल तर इडम्स अँड फ्रेजेस आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूट आहे, सिनोनिम्स आहे, होमोनिम्स आहे. मित्रांनो या सर्व घटकांचा समावेश केलेला असतो. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाऊन आहे, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, प्रेपोजिशन, ॲडवर्ब, कंजंक्शन, हे सर्व घटक. पण याच्यावर प्रश्न विचारत असताना मित्रांनो या संदर्भातलं क्लासिफिकेशन आपल्याला व्यवस्थित माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. नाम म्हटल्यानंतर नाऊनच्या संदर्भातलं क्लासिफिकेशन आणि त्या क्लासिफिकेशनवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कसे तयार केले जातात या संदर्भात मित्रांनो आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. प्रोनाऊनच्या संदर्भातही तसंच. प्रोनाऊनचं क्लासिफिकेशन पर्सनल प्रोनाऊन असेल, इंडिफिनिट प्रोनाऊन असेल, डेफिनेट प्रोनाऊन्स असतील, तर या संदर्भातलं क्लासिफिकेशन आणि त्या क्लासिफिकेशनच्या ॲप्लिकेशनवर मित्रांनो प्रश्न विचारलेले दिसतात. हे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला सगळं व्यवस्थित तयारी करावी लागेल. ॲडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, प्रिपोजिशन असेल, ॲडवर्ब्स असेल, कंजंक्शन्स किंवा इंटरजेक्शन्स संदर्भात आणि टर्मिनॉलॉजी हा शब्द वापरलेला आहे. बरेचसे प्रश्न मित्रांनो टर्मिनॉलॉजीवर विचारले जातात. त्यावेळेला ग्रामरच्या संदर्भातली असणारी जी टर्मिनॉलॉजी आहे, उदाहरणादाखल मी थोडंसं असं सांगेन, ज्यावेळा आपण भौतिकशास्त्र किंवा फिजिक्सचा अभ्यास करतो त्यावेळा मास म्हणजे काय हे विचारलं जाते, त्याची व्याख्या आपल्याला माहिती असते. ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण म्हणजे काय. तसं इंग्रजीमध्ये टर्मिनॉलॉजीचे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ती टर्मिनॉलॉजी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. जसं मी म्हणालो ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, फायनाईट वर्ब म्हणजे काय, स्ट्रॉंग वर्ब म्हणजे काय, वीक वर्ब म्हणजे काय, या ज्या बारीक सारीक ज्या गोष्टींना मी शब्द वापरलेला आहे तो म्हणजे टर्मिनॉलॉजी. या टर्मिनॉलॉजीचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास केला तर मित्रांनो 1-2 प्रश्न अगदी सहज सुटू शकतात आणि परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात, हे तुमच्या लक्षात येईल. हा भाग मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा. सेंटेन्स स्ट्रक्चर. या सेंटेन्स स्ट्रक्चर खाली कोणकोणते घटक येतील, एक म्हणजे टेन्सेस. ओके, टेन्सेस तुम्हाला माहिती आहे. टेन्सेसचे ॲप्लिकेशन ओरिएंटेड जे क्वेश्चन्स असतात ते आपल्याला बघावे लागतात. ते स्ट्रक्चर विचारणार नाहीत की सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. नो,
अशा पद्धतीचे ते प्रश्न विचारणार नाहीत, तर ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न विचारले जातील की सिंपल प्रेझेंट टेन्सचा नेमका वापर कुठे केला जातो आणि त्या वापराच्या संदर्भात प्रश्न तयार केले जातात आणि ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीवर मित्रांनो तसाच विचार केला होता. नरेशन म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, त्या संदर्भात व्हॉइस तुम्हाला माहीत आहे. क्वेश्चन टॅग आणि डिग्रीवरचे प्रश्न असतील किंवा क्लॉजेस किंवा सेंटेन्सेसवरचे जे क्वेश्चन्स आहेत, सगळे क्वेश्चन्स मित्रांनो ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स दिसतात आणि हे क्वेश्चन्स बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपली जी तयारी पाहिजे ती कोणत्या लेवलची असायला हवी हेही आपल्याला लक्षात येतं. त्यासाठी आपण PYQ सुद्धा मित्रांनो बघणार आहोत की कशा पद्धतीचे प्रश्न पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेत आणि काही प्रश्न होकॅबचे कशा पद्धतीनं रिपीट झालेले आहेत. मी पुन्हा शब्द वापरतोय की कशा पद्धतीचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला कळायला चालू होतील. इडम्स अँड फ्रेजेस, फ्रेझल वर्ब्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, हा सगळा भाग मित्रांनो होकॅब खाली येतो. होकॅब बऱ्यापैकी रिपीटही होताना दिसते. सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोनिम्स, सफिक्स, प्रिफिक्स, ओके, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, हा जो सगळा भाग आहे, हा सगळा भाग मित्रांनो तयारी करायला कमीत कमी 3 ते 4 महिन्याचा कालावधी जातो आणि हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. कंबाईनची तयारी करत असताना मित्रांनो यू मस्ट बी वेल प्रिपेअर्ड. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही पूर्वी तयार असणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण कंबाईनची प्री झाल्यानंतर प्री आणि मेन्समधलं जे अंतर आहे, जो कालावधी आहे, तो कालावधी खूप कमी असतो. त्या कालावधीमध्ये मित्रांनो ही सर्व तयारी होणं शक्य नाही. त्यामुळं अशा पद्धतीची तयारी जर पूर्वीपासूनच आपण करत असू तर 100% चांगले मार्क्स इंग्रजीमध्ये मिळू शकतात. 45+ मार्क्स अगदी सहज मिळू शकतील जर अशा पद्धतीनं आपण आधीच पूर्वीपासून ही तयारी करायला सुरुवात केली. मग नेमका मुद्दा मित्रांनो असा येतो की प्रश्न जर इंग्रजीचे जर बघितले तर ते प्रश्न इंग्रजीचे कसे तयार केले जातात, म्हणजे नेमकं मला म्हणायचं काय आहे ते कळू दे. क्वेश्चनची फ्रेम कशी असते. एकंदरीत ज्यावेळा पाठीमागच्या सर्व प्रश्नपत्रिका बघायला तुम्ही चालू करता त्यावेळा 5 प्रकारचे प्रश्न त्यांचे दिसू शकतात. एक तर एररचे प्रश्न असू शकतात, आयडेंटिफिकेशन ऑफ करेक्ट ऑर इनकरेक्ट सेंटेन्स अशा पद्धतीचे प्रश्न असतात, फिल इन द ब्लँक्सचा प्रश्न असतो. म्हणजे 5च पद्धतीचे प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये फ्रेम केले जातात हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यासाठी मग घटक कोणताही असो, अगदी टेन्सेसचा जरी घटक घेतला तरी सुद्धा मित्रांनो आयडेंटिफिकेशन ऑफ करेक्ट ऑर रॉंग सेंटेन्स किंवा करेक्ट ऑर इनकरेक्ट सेंटेन्स अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न दिसतो. म्हणून या ठिकाणी मी म्हटलेलं आहे क्वेश्चन फ्रेमिंग जे आहे, प्रश्न कसे फ्रेम केले जातात आणि त्याचा पॅटर्न मित्रांनो जर बघितला, तुम्ही पाठीमागचे सगळे PYQ जर तुम्ही बघितले तर मित्रांनो तुमच्या लक्षात असं येईल की PYQ बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात असं येतं की एक तर जस्ट अ मिनिट, थोडासा बोर्ड हँग झालेला आहे. जस्ट अ मिनिट. क्वेश्चनचं फ्रेमिंग जर मित्रांनो बघितलं तर क्वेश्चनचं फ्रेमिंग बघत असताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे साधारणतः 5 ते 6 प्रकारचं फ्रेमिंग यामध्ये तुम्हाला दिसतं. जस्ट अ मिनिट, मी थोडंसं पाठीमागे जातोय परत एक वेळेला. नोट ओढून घेतोय मी, कारण यामध्ये आपल्याला पेन दिसतो, तो पेन आपल्याला हवा आहे. यस मित्रांनो, प्रश्नाचं जर फ्रेमिंग बघितलं तर फ्रेमिंग तुम्हाला दिसेल तर ते फ्रेमिंग फक्त 4 ते 5 पद्धतीच्या प्रश्नांचं तुम्हाला दिसतं. ते आपल्याला बघावं लागेल कशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केले जातात. यस, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रश्न फ्रेम केले जातात ते अशा पद्धतीनं मित्रांनो प्रश्न फ्रेम केले जातात ते तुम्हाला दिसेल. हे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपल्याला दिसतात की जे फ्रेम केलेले आहेत. एक तर तुम्हाला फिल इन द ब्लँकचा प्रश्न दिसतो. यस, गाळलेल्या जागा भराच्या संदर्भातले असे प्रश्न, किंवा आयडेंटिफिकेशन म्हणजे वाक्य दिलेलं असतं, अंडरलाईन केलेला एखादा शब्द असतो, त्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफिकेशन विचारलं जाऊ शकतं किंवा आयडेंटिफिकेशनचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते म्हणजे आयडेंटिफाय द करेक्ट ऑर इनकरेक्ट सेंटेन्स अशा पद्धतीचे प्रश्न. पाठीमागच्या सगळ्या PYQ प्रश्न जर तुम्ही बघितले तर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल आयडेंटिफिकेशनवर त्यांचा सगळ्यात जास्त भर आहे. एरर डिटेक्शनवरचे सुद्धा प्रश्न आहेत जे TCS पॅटर्न किंवा IBPS पॅटर्न खाली विचारले जातात तशा पद्धतीचे प्रश्न.
एरर डिटेक्शनवर विचारले जातात. इम्प्रोव्हायझेशन सेंटेन्स इम्प्रूव्ह करून लिहा अशाही पद्धतीचा, आणि करेक्ट युजेस ऑफ वर्ड्स. यस, होकॅबच्या सेक्शन खाली मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळू शकतील. करेक्ट युजेस ऑफ वर्ड्स म्हणजे अशा पद्धतीचेच प्रश्न फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील. हे एवढ्या पॅटर्न खाली मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसतात इंग्रजीमध्ये. फिल इन द ब्लँक्स, आयडेंटिफिकेशन, एरर डिटेक्शन, इम्प्रोव्हायझेशन ऑफ द सेंटेन्स किंवा करेक्ट युजेस ऑफ द वर्ड्स. तुमच्या लक्षात आले का बा, चॅप्टर कोणताही असू द्या, नाऊन असो, प्रोनाऊन असो, ॲडवर्ब असो, कंजंक्शन असो, डिग्री असो, तर मित्रांनो ट्रान्सफॉर्मेशन खालचे प्रश्न असतील किंवा आयडेंटिफिकेशन खालचे प्रश्न असतील, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो फ्रेम केले जातात. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे इंग्रजीचा विचार करत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न फ्रेम कसे केले जातात, तर हा पॅटर्न आहे मित्रांनो वापरला जातो. हे 5 पद्धतीचे प्रश्न मित्रांनो प्रत्येक घटकावर फ्रेम केले जातात. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला मी एखादा घटक शिकत असतो, समजा मी असं घटक गृहीत धरला की नाऊन नावाचा मी घटक शिकायला लागलोय, तर या अनुषंगानं मी विचार करावा लागतो. एकतर गाळलेली जागा भराचा प्रश्न असू शकतो, आयडेंटिफिकेशन किंवा एरर डिटेक्शन किंवा इम्प्रोव्हायझेशन किंवा करेक्ट युजेस ऑफ वर्ड्स. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो प्रत्येक घटकावर विचारले जाताना दिसतील. त्यामुळं घटक निहाय ज्या वेळेला आपण अभ्यास करत असतो त्यावेळेला प्रश्नाचं फ्रेमिंग लक्षात घेऊन मित्रांनो त्या घटकाचा अभ्यास करावा लागतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. मुद्दा तुमच्या लक्षात आला असावा. ही तयारी आधीपासून असेल तर मित्रांनो परीक्षेमध्ये अगदी चांगले मार्क्स मिळणं शक्य आहे. हे जर मित्रांनो तुम्हाला कळालं असेल तर मग काही गोष्टी आपण इथं चर्चेला घेऊया. प्रश्न कसे रिपीट होतात तेही तुम्हाला दाखवतो. ही एक इडम आहे मित्रांनो, गिफ्ट ऑफ गॅप. ओके, आता गॅपचा अर्थ आहे मित्रांनो चार्टर. चार्टर म्हणजे गप्पा मारणे, चॅटिंग. गॅप, गिफ्ट ऑफ गॅप ही एक इडम विचारली. ती बऱ्याच परीक्षांना मित्रांनो रिपीट झालेली आहे. त्यामुळे रिपीट होणारे प्रश्न किंवा रिपीट होणारी होकॅब आपल्याला माहिती असणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट. गिफ्ट ऑफ गॅप, गॅपचा अर्थ आहे मित्रांनो चॅट करणे, गप्पा मारणे, चॅटिंग करणे. ओके, अशा पद्धतीने तर आहे. आणि गिफ्ट ऑफ गॅपचा मित्रांनो अर्थ आहे बोलण्याची कला. मला सांगण्याचा उद्देश काय बघा, या ठिकाणी मित्रांनो मी त्याचा अर्थही तुम्हाला दिलेला आहे. गिफ्ट ऑफ गॅप म्हणजे ते काय सांगितलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की गिफ्ट ऑफ गॅप द ॲबिलिटी टू स्पीक विथ फ्लुएन्सी. बोलण्याची कला. कशाची कला आहे? बोलण्याची कला. आणि ह्या गॅपचा अर्थ मित्रांनो दिलेला आहे चार्टर. चार्टवरून तो शब्द आहे मित्रांनो चार्टर. बोलण्याची कला. लॉयर्स आर ऑफन बॉर्न विथ द गिफ्ट ऑफ गॅप. लॉयर्स म्हणजे वकील. ओके, लॉयर्स आर ऑफन बॉर्न विथ द गिफ्ट ऑफ गॅप. बोलण्याची कला त्यांच्याकडे असते. आता मुद्दा हा आहे की ही जी इडम आहे किंवा ही जी फ्रेज आहे बऱ्याच परीक्षांना मित्रांनो रिपीट झालेली आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. PYQचा मित्रांनो योग्य पद्धतीनं आपण जर वापर केला तर मित्रांनो प्रश्नाची उत्तरं काढता येणं अगदी सोपं जातं. अगदी सोपं. येस, वाक्य म्हटलंय शी हॅज गॉट द गिफ्ट ऑफ गॅप. राईट. ओके, वाक्य सोपं आहे. इथं बघा, असिस्टंट मेन्स 2014ला ही फ्रेज विचारले. मीना इज नॉट हायली एज्युकेटेड बट शी हॅज द गिफ्ट ऑफ गॅप. आणि गिफ्ट ऑफ गॅपला अंडरलाईन केले. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट. ओके, फ्लॅटरिंग वर्ड्स, गुड पर्सनॅलिटी, अ ब्लेंड ऑफ ॲक्टिंग और आर्ट ऑफ स्पीकिंग. आता तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो हे काय आहे, आर्ट ऑफ स्पीकिंग. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात होकॅब खाली. सांगण्याचा मुद्दा काय आहे ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. मित्रांनो ही एकच इडम राज्यसेवेला सुद्धा विचारली गेले. कशी आहे, कशा पद्धतीनं प्रश्न फ्रेम केले जातात बघा. PYQ होकॅबचा अभ्यास करणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. कारण अशा इडम्स आणि फ्रेजेस परीक्षेला सतत रिपीट होताना दिसतात. हे मार्क्स तुमचे जाणार नाहीत. कर साहेब 2015ला हीच इडम मित्रांनो पुन्हा एकदा विचारले आणि तुम्ही उत्तर अगदी सहज देऊ शकता. यू शुड बी अ सेल्समॅन. यू हॅव द गिफ्ट ऑफ गॅप. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन स्ट्रक्चर. गिफ्ट ऑफ गॅप म्हणजे अ गुड पर्सनॅलिटी, अ टॅलेंट ऑफ ॲक्टिंग, अ टॅलेंट फॉर स्पीकिंग और डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे मनाचा निर्धार. आता तुम्हाला मित्रांनो सांगायची गरज नाही. यू गॉट दिस वन, अ टॅलेंट ऑफ स्पीकिंग इज दॅट. कर साहेब म्हणजे माझा मुद्दा मित्रांनो हा आहे की परीक्षेत विचारली जाणारी होकॅब जी आहे, इडम्स, फ्रेजेस असतील, सिनोनिम्स, अँटोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूट असतील, काही कॉमन फ्रेजेस इडम्स असतील, तर ह्या मित्रांनो आपण आधीपासूनच जर तयार ठेवल्या तर परीक्षेमध्ये मिळणाऱ्या गुणांची संख्या वाढू शकते.
ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येऊ दे. बघा, कर सहाय्यकला 30 फ्रेज विचारले गिफ्ट ऑफ गॅप, आणि तुम्ही चेक करू शकता PYQ मध्ये गेल्यानंतर आलेल्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्हाला वेळ लागणार नाही. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडम इन द सेंटेन्स. राज्यसेवा 2020ला परत, म्हणजे 15ला विचारली ते परत 2020ला विचारले. माझा बोलण्याचा मुद्दा तुमच्या मित्रांनो लक्षात येऊ दे, हा गंभीर मुद्दा आहे. या गोष्टी जर मित्रांनो आपण प्रामाणिकपणे तयारी करत गेलो, निश्चित आपले इंग्रजीतले मार्क्स वाढणार आहेत. आणि हा एक विषय असा आहे की जो जिंकून देणारा विषय आहे, कारण महाराष्ट्रातल्या मुलांचं इंग्रजी कसं असतं हे मी सांगायची गरज नाही. याची जर प्रॉपर तयारी परीक्षेच्या आधी आपण 6-7 महिने जर करत असू, 100% मित्रांनो तुम्हाला मार्क्स वाढताना दिसतील. ही बाब लक्षात घ्या. इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ गॅप दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन, दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. गिफ्ट ऑफ गॅपचा अर्थ विचारलेला आहे. पॉवर ऑफ रीडिंग, पॉवर ऑफ स्पीच, पॉवर ऑफ रायटिंग, पॉवर ऑफ लिसनिंग. मित्रांनो काय उत्तर द्यायला तर सांगायची गरज नाही. पॉवर ऑफ स्पीच म्हणजे त्यांचे पर्याय बदलले पण टोन तोच आहे, त्याचं मिनिंग मात्र त्यांनी बदललेलं नाही. शब्द थोडेसे बदलून दिलेले असले तरी सुद्धा मित्र, राज्यसेवेपासून STI पासून ते अगदी क्लर्कपर्यंत एकच फ्रेज पुन्हा पुन्हा रिपीट होताना दिसते. आणि मग अशा रिपीट होणाऱ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला आधीपासून करायला हवा. म्हणून सुरुवातीला सेशनमध्ये मी बोललो होतो की तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा त्याची तयारी आधीपासून असायला हवी. या संदर्भात काय केलं जाऊ शकतं त्या संदर्भात सुद्धा मी पुढच्या टप्प्यावर बोलणार आहे की कशा पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी बघा, सेम असिस्टंट मेन्स 2012चं परत एकदा, मीना इज नॉट हायली क्वालिफाईड बट शी हॅज द गिफ्ट ऑफ गॅप. येस, अशाच पद्धतीची हीच इडम मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला दिसते. शब्दाकडे बघितल्यानंतर मित्रांनो ही बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे आहे राईट्स, हे आहे राईट्स आणि हे आहे राईट्स. असे शब्द मित्रांनो हमखास परीक्षेला विचारले जातात. राईट्स, राईट्स आणि राईट्स, RIGHTS. राईट्स म्हणजे हक्क, तुम्हाला माहिती पाहिजे हे शब्द. ओके, राईट्स. आणि हे राईट्स म्हणजे काय तर याचा अर्थ आहे मित्रांनो विधी. हे तर तुम्हाला माहित आहे मित्रांनो. राईट म्हणजे लिहिणे, ते तर तुम्हाला माहित आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या शब्दांकडे सुद्धा आपलं जाणीवपूर्वक लक्ष पाहिजे. राईट्स, राईट्स त्याच्या स्पेलिंगमधले असणारे फरक जर आपल्याला व्यवस्थित कळत असतील तर अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले दिसतात. त्याची सुद्धा आपण चर्चा करणं खूप गरजेची गोष्ट आहे. तेच अर्थ मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, हे कळतंय का बघा. राईट्स हक्क, हे राईट्स म्हणजे विधी. ओके, हे राईट्स म्हणजे काय आहे लिहिणे. म्हणजे शब्दांवरती मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात जे होमोनिम्सकडे गेल्यानंतर आपल्याला दिसतं. होमोफोन्स, होमोनिम्स अशा पद्धतीचा शब्द मित्रांनो वापरला जातो. राईट्स आहे, राईट्स आहे, हे राईट्स आहे. अशा वेळेला हे शब्द जाणीवपूर्वक बघणं आणि ह्या जाणीवपूर्वक बघण्यातून त्या प्रश्नाला सामोरं जाणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणून ह्या होकॅबच्या असणाऱ्या गोष्टी, कारण तुम्हालाही माहीत आहे होकॅब किती महत्त्वाचे असते. STI जानेवारी 2018चा प्रश्न, चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, आता या ठिकाणी बघा, वेडिंग्स ही एक विधी आहे. यस, बाबतीत मास. ओके, वेडिंग्स ओके विधी आहे. आणि फ्युनरल्स, फ्युनरल म्हणजे अंत्यविधी आर एक्झाम्पल्स ऑफ राईट्स. राईट्स, नन ऑफ दिस आर राईट्स. मित्रांनो हे हक्क आहे का हे राईट्स आहे मित्रांनो, हा विधी आहे. या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय तुमचा बरोबर यायला पाहिजे. 2018चा प्रश्न. कॉमन शब्द मित्रांनो विचारले जातात, वापरातले शब्द विचारले जातात. आपल्याला या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. होकॅबची तयारी करत असताना आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भात असणारी जी होकॅब आहे, डोमेस्टिक वर्ड्स जे आहेत ते डोमेस्टिक वर्ड्स आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. राईट, आपल्याला लग्नाच्या संदर्भातले शब्द माहिती असणं, मृत्यूच्या संदर्भातले शब्द माहिती असणं, ओके, धार्मिक शब्द माहिती असणं, या सर्व गोष्टी माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आपल्याला शब्दच माहिती नसतात. जर मी विचारलं गुरुला काय म्हणतात तर इंग्रजीमध्ये आपल्याला माहिती नसतं. शिष्याला काय म्हणतात ते आपल्याला माहिती नसतं. आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं, टीचर अँड द स्टुडंट. ओके, हेच शब्द आपल्याला माहिती असतात.
गुरुला काय म्हणतात ते माहिती नाही, प्रिसिप्टर इज देअर, डिसायपल म्हणजे शिष्य असतो, हे जे आहेत हे शब्द हमखास कुठं ना कुठंतरी मित्रांनो फ्लॅश होताना दिसतात. कॉमन रुटीन वर्ड्स ज्याला म्हणतात, कॉमन रुटीन वर्ड्स जे वापरातले शब्द आहेत त्या संदर्भातली आपली होक्याप पक्की पाहिजे. सतत सांगत राहतोय की तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा याची सगळ्याची तयारी जर आधीपासून तुमची असेल 100% अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मित्रांनो अडचण येणार नाही. आणि अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जिंकून देणारे प्रश्न आहेत. हे पुन्हा महत्त्वाचं, हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला जिंकून देतात, कारण या प्रश्नांविषयी सहसा कुणीही तयारी करत नाही. कारण इंग्रजीची तयारी करणं म्हणजे आय राईट अ लेटर इथून त्याची सुरुवात होते आणि आय विल राईट अ लेटर इथं त्याची शेवट होतो. अशा पद्धतीचं इंग्रजी आपण शिकत जातो. आता हाच प्रश्न बघा 1987ला पुन्हा विचारलेला आहे याच शब्दांच्या संदर्भातला, म्हणजे पुन्हा जुना प्रश्न रिपीट झालेला दिसतो. सेव्हरल डॅश आर परफॉर्म्ड ॲट द टाइम ऑफ मॅरेज. आता कळालं पाहिजे मित्रांनो की हा प्रश्न 87चा होता आणि तो प्रश्न मित्रांनो अलीकडच्या काळातला हे 87चा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला दिसतो. या ठिकाणी राईट्स यायला पाहिजे मित्रांनो. अशा पद्धतीचे प्रश्न होकॅबचे प्रश्न सुद्धा रिपीट होताना दिसतात. हे रिपीट होणारे प्रश्न मित्रांनो आपल्याला बघावे लागतात. होकॅबची प्रॉपर तयारी करावी लागते. ही प्रॉपर तयारी मित्रांनो तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला कारणीभूत ठरते, हे तुमच्या लक्षात येऊ दे. यस, आणखी अशाच बऱ्याचशा गोष्टी हे बघा, सीलिंग, ओके, सेलिंग आणि सेलिंग. मित्रांनो शब्दाचे अर्थ बघा, हे सीलिंग, ओके, सील बंद करणे, सेल समुद्र प्रवास असा तो अर्थ आहे. म्हणजे हे शब्द आपल्याला माहिती असणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. हे शब्दच जर तुम्हाला माहिती नसतील तर उत्तरं काय काढता येतील? उत्तरं मित्रांनो काहीच काढता येणार नाहीत. ही बाजू तुमच्या लक्षात येऊ दे. बघा, अधिकृत शिक्का, सील करणे, सीलिंग म्हणतात त्याला, ING लावलेला आहे, किंवा बंद करणे अशा अर्थानं वापरलं जातं. अधिकृत शिक्का, समुद्र पर्यटन, सेल समुद्र प्रवास, सेलर असा शब्द येतो. आणि हे तर माहीत आहे तुम्हाला की सीलिंग, ओके, हे छत आहे, हे सी येतं मित्रांनो, हे आपल्याला माहिती आहे. सेलिंग फॅन असतो, त्या संदर्भात मित्रांनो प्रश्न विचारला जातो आणि आपण 100% अडचणीत येतो. म्हणजे अशा पद्धतीचे होमोनिम्स असतील, होमोफोन्स असतील, हे आपल्याला तयारीला घ्यावे लागतात. ही लगेच तयारी होताना तुम्हाला दिसत नाही मित्रांनो. तर ही तयारी आधी 5-6 महिने तुमची व्यवस्थित जर सुरू असेल, उत्तरं मित्रांनो सहज काढता येतात. होकॅबचं महत्त्व किती आहे हे मी सांगायची गरज नाही. अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत आपल्याला प्रश्न दिसतील जे आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी बघा, ऑफ आवर हाऊस वॉज लिकिंग बिकॉज ऑफ हेवी रेन. आता या ठिकाणी तुम्हाला कळायला पाहिजे, सीनं सुरुवात व्हायला पाहिजे, कारण छत आहे, हे सी येणार नाही, हे यस येणार नाही. या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. या ठिकाणी सीलिंगचं स्पेलिंग मित्रांनो हे अशा पद्धतीनं, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो टॅक्स असिस्टंट आणि STI मेन्स 2017चा प्रश्न. शब्दांकडे चला, कारण हे शब्द तुम्हाला जिंकून देणारे आहेत. हे शब्द जिंकून देणारे आहेत आणि या प्रश्नांची तयारी किंवा अशा शब्दांची तयारी मित्रांनो परीक्षा 4 दिवसावर आहे म्हणून ती करता येत नाही. हाच प्रश्न टॅक्स असिस्टंट 2017ला तशाच पद्धतीचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी बघा, द डॅश ऑफ आवर हाऊस वॉज लिकिंग बिकॉज ऑफ हेवी रेन्स. कृषी सेवा 2017ला परत हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तसा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी प्रिंट केलेला आपल्याला दिसतो कृषी सेवा 2017ला. म्हणजे शब्द रिपीट होतात इतकं जर तुमच्या लक्षात आलं आणि अशा शब्दांविषयी जागं होऊन परीक्षेच्या पूर्वी जर आपण तयारीला लागलो तर 100% इंग्रजीमधले मार्क्स वाढणार आहेत. ही गॅरंटी मी देऊ शकतो, कारण अशा पद्धतीची तयारी आपण आधीपासूनच करत गेल्यामुळं परीक्षेच्या मेन्सला जातो त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला कशाही पद्धतीचं टेन्शन येणार नाही. 100% गॅरंटी राहते मित्रांनो तुम्हाला की बाबा इतरांपेक्षा मी 2 मार्क्स जास्त मिळवू शकतो. गंमत काय बघा, जसा एक होकॅबचा भाग आहे तसा हा भाग सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा. ग्रामरची तयारी. प्रश्न बघितल्या तुम्हाला त्या प्रश्नाच्या संदर्भातला घटक कळाला पाहिजे. हा मुद्दा महत्त्वाचा. या ठिकाणी हिमसेल्फ दिसतंय, या ठिकाणी माय सेल्फ दिसतंय, या ठिकाणी युअर सेल्फ दिसतंय, या ठिकाणी हर सेल्फ दिसतंय. हे बघितल्या तुम्हाला प्रश्न कोणत्या घटकावर विचारला गेलेला आहे हे 10 सेकंदाच्या आत कळालं पाहिजे.
ज्या कॅन्डिडेटला हे पटदिशी कळतं की हा प्रोनाऊनचा प्रश्न आहे आणि हा प्रोनाऊनचा प्रश्न रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन किंवा इम्फॅटिक प्रोनाऊनवर विचारलेला आहे, 10 सेकंदाच्या आत हे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर प्रश्न बघून जर तुम्हाला सवय झाली असेल तर 100% कळू शकतं मित्रांनो की प्रश्न कोणत्या घटकावर आहे. कंबाईन जुलै 2022चा प्रश्न मित्रांनो आपल्याला यासमोर दिसतो, प्रोनाऊन नावाचा घटक. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की घटक आयडेंटिफाय करता येणं. प्रश्न बघितल्या लगेच कळायला पाहिजे की या घटकावर प्रश्न. आता यातलं त्यांनी इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे, ही हर्ट हिमसेल्फ. मित्रांनो वाक्य बरोबर आहे कारण या ठिकाणी प्रोनाऊनचा जो वापर केलेला आहे, ही हर्ट हिमसेल्फ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे. जेम्स अँड मायसेल्फ मित्रांनो येत नाही, नॉमिनेटिव्ह केस वापरायला पाहिजे. या ठिकाणी आय असणं अपेक्षित आहे. जेम्स अँड आय वेंट टुगेदर म्हणजे आय यायला पाहिजे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मायसेल्फनं वाक्याची सुरुवात होत नसते. ही जर बाजू लक्षात आली तर बी हे वाक्य चुकीचं आहे. उत्तर तुमचं 100% हेच असणार आहे कारण त्यांनी एकच पर्याय निवडायला लावला, बिहेव युअरसेल्फ. ओके, सी डीड इट ऑल बाय हरसेल्फ. सी साठी हरसेल्फ इज ॲब्सोल्युटली करेक्ट. हे वाक्य फक्त चुकीचं आहे. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स म्हटलेलं आहे. इनकरेक्ट मित्रांनो बी आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. मुद्दा काय आहे? मुद्दा मला हा सांगायचा आहे मित्रांनो, ज्या वेळेला ग्रामरचा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला त्याचा घटक पटदिशी कळाला पाहिजे. कोणत्या घटकावर प्रश्न आहे हे तुम्हाला चटदिशी आकलन झालं पाहिजे. प्रश्न बघितल्या हे कळायला हवं की प्रोनाऊन घटक काय आणि प्रोनाऊन घटकात मधला रिफ्लेक्सिव्ह किंवा इम्फॅटिक प्रोनाऊनवर हा प्रश्न आहे हे लगेच कळतं. त्यावेळेला मेंदू त्या अँगलनं विचार करायला सुरुवात करतो. त्या मायसेल्फच्या ऐवजी आय पाहिजे हे शोधायला जास्तीत जास्त 15 ते 20 सेकंद लागतात. पण यासाठी लागते प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिससाठी द्यावा लागतो वेळ. तो वेळ परीक्षेच्या कालावधीच्या आधी 6 महिने आपण देणं अपेक्षित आहे. ही बाजू तुमच्या लक्षात येऊ दे कारण अशा पद्धतीची तयारी करत असताना, इंग्रजीची तयारी करत असताना प्री झाल्यानंतर मेन्सच्या मधल्या कालावधीमध्ये फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे हे लक्षात येऊ दे. काही मुलं तेवढा क्लास लावतात इंग्रजीचा, तर तो क्लास त्यावेळेला न लावता तो आधी जर केला असेल तर त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रश्नांची प्रॅक्टिस करू शकता, टेस्ट सिरीज अटेंड करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा सांगण्याचा सगळा प्रपंच जो आहे इंग्रजीच्या संदर्भातला तो यासाठी आहे मित्रांनो की परीक्षेची तयारी करत असताना या विषयाची तयारी आपल्याला पूर्वी करणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्रश्न बघा कशा पद्धतीनं तयार केला आहे. कंबाईन जुलै 9, 2022 2022चा प्रश्न आहे मित्रांनो. आता इथं घटक कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. द कॅप्टन अँड कोच ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स. व्हॉट इज द स्टेटस ऑफ कॅप्टन अँड कोच इन द सेंटेन्स. मित्रांनो प्रश्नच कळत नाही मुलांना, काय त्यांना म्हणायचं आहे ते कळत नाही. प्रश्न तयार करण्याची पद्धत, त्यांचं फ्रेमिंग बघा कसं आहे. त्यांनी प्रश्न तयार केला आहे आणि त्यांनी विचारलंय की कॅप्टन आणि कोचचं नेमकं स्टेटस काय आहे. कॅप्टन अँड कोच आर 2 डिफरंट पर्सन्स. कॅप्टन अँड कोच इज द सेम पर्सन. कॅप्टन अँड कोच आर एनिमीज ऑफ ईच अदर. कॅप्टन अँड कोच आर फ्रेंड्स. मित्रांनो प्रश्न बघितल्या ज्याचा अभ्यास पक्का आहे, मी काय बोलतो बघा, ज्याचा अभ्यास मित्रांनो पक्का आहे त्याला घटक लगेच कळतो. हा जो घटक आहे ज्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे आर्टिकल्स. म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीनं जर प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न दिसत होते ती गाळलेली जागा भरा, ओके, अ भरा, ॲन भरा, द भरा, अशा पद्धतीचे प्रश्न असायचे. पण आता प्रश्नाचा पॅटर्न बदलला. ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स यायला लागले. मुद्दा तुमच्या लक्षात यायला लागलाय का बघा. ॲप्लिकेशन ओरिएंटेड कळतोय का बघा. या ठिकाणी द कॅप्टन आणि कोच, कोचच्या पाठीमागं आर्टिकल आलेलं नाही, कॅप्टनच्या पाठीमागं आर्टिकल आलेला आहे. हा मुद्दा चटदिशी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ज्या अर्थी या कॅप्टनच्या पाठीमागं द आलेला आहे, कोचच्या पाठीमागं आर्टिकल आलेलं नाही, याचा अर्थ कॅप्टन आणि कोच या दोन्ही व्यक्ती एकच आहे. जी व्यक्ती कॅप्टन आहे तीच व्यक्ती मित्रांनो कोच आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे कधी लक्षात येईल जर आर्टिकलचा तुमचा अभ्यास परिपूर्ण असेल तर. तुमच्या लक्षात आलं का बघा. म्हणजे ही जर या ठिकाणी द कोच लिहिलं असतं तर ह्या कोच ही व्यक्ती वेगळी झाली असती आणि कॅप्टन ही एक वेगळी व्यक्ती तयार झाली असती. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात की जे आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. आणि खाली त्यांनी पर्याय दिले
कॅप्टन अँड कोच आर टू डिफरंट पर्सन, हे वेगवेगळे आहेत का? नाही. कॅप्टन अँड कोच इज द सेम पर्सन, यस. या ठिकाणी बघा अँड वापरून सुद्धा या ठिकाणी इज आलेलं आहे, कारण या ठिकाणी पर्सन आलेला आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरचं हे उत्तर तुमच्या लक्षात येतंय का? बघा या ठिकाणी पर्सन्स आला असतं तर आर आला असतं. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट विषयीचा जर तुम्ही विचार केला तर हे उत्तर अगदी बरोबर आहे. कॅप्टन अँड कोच इज द सेम पर्सन, म्हणजे जी व्यक्ती कॅप्टन आहे तीच व्यक्ती कोच आहे. हे कधी कळेल? जर मला आर्टिकलचे नियम व्यवस्थित माहिती असतील तर प्रश्नाचं उत्तर अगदी येईल. आणि जर तुम्ही चढ दिशी तो प्रश्न कोणत्या घटकावर आहे हे जर ओळखू शकाल, उत्तर अगदी सहज येऊ शकतं. इट रिक्वायर्स जस्ट प्रॅक्टिस, नथिंग एल्स. या सगळ्या गोष्टीसाठी मित्रांनो फक्त लागते प्रॅक्टिस, आणि ती प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत की अशा पद्धतीचे प्रश्न जे प्रश्नपत्रिकेत विचारले जातात ते ॲप्लिकेशन ओरिएंटेड असतात. ते नियम विचारत नाहीत, तर ते नियम वाक्यात टाकून तुम्हाला काय नेमकं सूचित करायचं आहे त्या वाक्याकडून या संदर्भातला प्रश्न तयार केला जातो. आणि आपल्याला अशा प्रश्नांची सवय नसते, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. हा प्रॉब्लेम मित्रांनो तुम्हाला येताना दिसतो, म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करायला लागलोय. इथं बघा प्रश्न कसा तयार केला. बेसिक थिंग, द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स इज, ओके, नॉटविथस्टँडिंग द लेट आर शी अटेंडेड द मीटिंग्स ॲज शेड्यूल्ड. आता या ठिकाणी वाक्यात बघितलं तर जुलै 2022चा प्रश्न आहे. अँड ॲडवर्ब आहे, हे डेफिनेट आर्टिकल आहे, ॲक्झिलरी व्हर्ब आहे का प्रेपोजिशन आहे? हे दोन पर्याय तर अगदी तुम्ही सहज काढून शकाल की हे आर्टिकल तर नाही आहे किंवा ॲक्झिलरी व्हर्बही नाही आहे, राईट. पण आता प्रॉब्लेम असा आहे की हे ठरवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला बेसिक नॉलेज असावं लागतं. द लेट आर याकडं मित्रांनो जर लक्ष दिलं तर या ठिकाणी मित्रांनो नाऊन आहे. द लेट आर, आर इज अ नाऊन, ओके. आणि तुमच्या लक्षात यायला पाहिजे ज्या ज्या वेळेला प्रेपोजिशन असतं मित्रांनो त्यावेळेला त्या प्रेपोजिशनच्या समोर नाऊन किंवा प्रोनाऊन असतं. लक्षात येतंय का? बघा प्रिपोजिशनच्या समोर नाऊन किंवा प्रोनाऊन असतं. ही बाजू जर तुम्हाला पक्की माहिती असेल सो यू कॅन गो फॉर दिस वन. हे जे आहे हे आपण लगेच सांगू शकतो मित्रांनो हे काय आहे, प्रिपोजिशन आहे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपण सहज सोडवू शकतो जर माझं बेसिक पक्का असेल तर. पार्ट्स ऑफ स्पीचच्या संदर्भात विचार करत असताना असा ह्या शब्द आपण कधी बघितलेलाच नसतो. हे कुठं बघितलं? याचा अभ्यास आपण फारसा केलेला नसतो. नॉटविथस्टँडिंग हे आपण कधीही बघितलेलं नसतं, पण इतकं तर माहिती असायला हवं की समोर जे आहे ते नाऊन आहे. हे नाऊन आहे, नाऊनच्या पाठीमागे हे आर्टिकल आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कळतं मित्रांनो की हा शब्द जो आहे हा प्रेपोजिशन आहे. कंबाईन जुलै 9, 2022चा प्रश्न. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न बेसिक फंडा ज्याचा क्लिअर आहे, पार्ट्स ऑफ स्पीच ज्याचे क्लिअर आहेत, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, आर्टिकल्स या संदर्भातली बेसिक माहिती क्लासिफिकेशन सहित ज्याची पूर्ण आहे त्याला मित्रांनो अशा पद्धतीच्या उत्तराकडे जायला जास्तीत जास्त फक्त 10 सेकंद लागतात मित्रांनो, जास्त वेळ लागतच नाही. वाक्य बघा या ठिकाणी त्यांनी वाक्य दिले. रीड द सेंटेन्स केअरफुली अँड आयडेंटिफाय व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन द अंडरलाइन वर्ड इज. ओके, ही इज सेविंग सम अमाउंट each month so that he can pay his college fees. so that त्यांनी विचारले मित्रांनो, तुम्हाला कळायला पाहिजे की कंजंक्शन कोणतं आहे. so that, yet, सबऑर्डिनेट कंजंक्शन, कोऑर्डिनेट कंजंक्शन, को रिलेटिव्ह कंजंक्शन ऑफ कंपाऊंड सांगायची गरज नाही मित्रांनो. जर तुम्ही कंजंक्शनचा अभ्यास त्याचं क्लासिफिकेशन जर व्यवस्थित शिकला असाल तर उत्तर अगदी सहज देऊ शकता. सो दॅट, ओके, हे कंजंक्शन सबऑर्डिनेट कंजंक्शन असतं आणि त्यामुळे उत्तर मित्रांनो या ठिकाणी येणार आहे ते म्हणजे सबऑर्डिनेट कंजंक्शन. लक्षात ठेवा, सबऑर्डिनेट कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे प्रश्नपत्रिकेकडे बघत असताना आपण एक गोष्ट मित्रांनो लक्षात घेतली पाहिजे, ती अशी की असे जे काय प्रश्न सगळे विचारले जातात ते प्रश्न बघत असताना क्लासिफिकेशन बघितलं पाहिजे. क्लासिफिकेशन बघत असताना त्या क्लासिफिकेशनवर कशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केले जातात हे बघितलं पाहिजे. आणि ही तयारी परीक्षा झाल्यानंतर, प्री झाल्यानंतर त्या मधल्या कालावधीमध्ये होत नसते. त्याची तयारी आधीपासून असावी लागते. म्हणून सेशनच्या आधी सतत सांगत होतो मित्रांनो की तहान लागल्यावर विहीर खणून त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण विहीर तुमची कंप्लीटच होणार नाही. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रश्नपत्रिका सोडवत असताना मित्रांनो लक्षात ठेवा. ओके, डूज अँड डोंट्स या ठिकाणी मुद्दाम दिलेले आहेत मित्रांनो. आयडेंटिफाय द चॅप्टर, ज्यावेळा प्रश्न ज्यावेळा बघता त्यावेळा आयडेंटिफाय करता आला पाहिजे. चॅप्टर कोणता आहे ते कळालं पाहिजे आणि त्याचा कंटेंट काय आहे
ते चट दिशे कळालं पाहिजे. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवत असताना चट दिशे तुम्हाला काय कळालं पाहिजे, चॅप्टर कळायला पाहिजे आणि इट्स कंटेंट काय आहे. जसं मी मगाशी बोललो की प्रोनाउन नावाचा चॅप्टर आहे आणि त्यातला घटक आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा इम्फॅटिक प्रोनाउन, आर्टिकल्स नावाचा घटक आहे तो चट दिशे. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमली पाहिजे. ओके, PYQ ॲनालिसिस तुम्ही केलं पाहिजे. न्यूजपेपर रिडिंग व्होकॅबसाठी पाहिजे, कारण डोमेस्टिक वर्ड्स जे असतात ते तुम्हाला कुठं बघायला, राईट्स आणि राईट यामधला फरक तुम्हाला न्यूजपेपरमधून कळू शकतो. निग्लेक्टिंग द अननोन क्वेश्चन, जे प्रश्न माहीतच नाहीत आपल्याला असे प्रश्न मित्रांनो तुम्ही निग्लेक्ट केले पाहिजेत, कारण ते सोडून देण्याची सुद्धा कला आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. व्हिजन 40+ तरी तुमचा असायला पाहिजे. कमीत कमी 40 मार्क 40+ तरी असावे लागतील 50 पैकी, तर तुम्ही 100% पोस्ट मिळवू शकता. व्होकॅबलरीचा ॲनालिसिस जे मी पहिल्यांदा सांगितलं होतं की व्होकॅब ही रिपीट होत जाते, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. या सर्व गोष्टींची तयारी मित्रांनो आपल्याला करावी लागेल, तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपला रिझल्ट येऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो आपली बॅच जी आहे ती पुण्यामध्ये ऑफलाईन बॅच चालू झालेली आहे. 16 सप्टेंबर 2024 पासून ही बॅच मित्रांनो चालू होते. या संदर्भातली तयारी आपण सगळी, म्हणजे मघाशी पुन्हा जे बोलत होतो तो मुद्दा हा होता मित्रांनो की अशा पद्धतीची जर तयारी करायची असेल तर ही ऑफलाईन बॅच सोमवार 16 सप्टेंबर पासून आपल्याकडे सकाळी 8 वाजता चालू होते, ज्यामध्ये इंग्लिश आणि पॉलिटी असे 2 विषय तुम्हाला बघायला मिळतील. इंग्रजीचा संबंध मेन्सशी जरी असला तरी तुम्हाला मी त्याचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे की याची तयारी पूर्वीपासूनच का करणं गरजेचं आहे. या संदर्भात मी तुमच्याशी बोललेलो आहे. तुमच्यापैकी जे लोक इंटरेस्टेड आहेत अशा पद्धतीचं बॅच करायला जे इंटरेस्टेड आहेत ते आमच्याशी संपर्क करू शकतात. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. याच ठिकाणी मित्रांनो आपण थांबू. पुन्हा भेटू नवीन सेशनसोबत, नवीन माहिती, नवीन चर्चा, नवीन प्रश्नांसोबत आणि नवीन शब्दांसोबत आपण पुन्हा अशाच पद्धतीची रोचक चर्चा ऐकण्याकरता विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा जॉईन होणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःला जपा. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी.